नमस्कार मित्रहो, मी कवयित्री लेखिका अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रहो, आज आपण गुढीपाडवा या सणाविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयावरील व्हिडिओ, कविता आपणास मिळून जातील. मित्रहो, तुम्हा सर्वांना गुढीपाडवा या सणाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की आपल्या भारत देशात संस्कृती जपत वर्षभर एका पाठीमागून एक ना अनेक सणांची रेलचेल चालूच असते. सणवारांची परंपरा वर्षानुवर्षे चालूच आहे आणि ती अखंड चालूच राहावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण तुम्हीच बघा ना, कोणताही सण येणार म्हणले की आपण देहभान विसरून अगदी आनंदाने, उत्साहाने, मनापासून सण उत्सवांचे स्वागत करण्यास अगदी तत्पर असतो. आपल्या कोणाच्याच आनंदाला पारावर उरत नाही. जीवन जगत असताना श्रीमंत असो की गरीब, पण सुखदुःखे मात्र अगदी सर्वांच्याच वाटे असतात. कोणी एकटाच सुखी नसतो ना कोणी एकटाच इथे दुःखी नसतो. सुख झाले की दुःख, दुःख झाले की सुख, अशी सुखदुःखांची साखळी जीवनामध्ये प्रत्येकाच्या विणलेलीच आहे. परंतु त्यातली त्यात जीवन जगताना अनेक गोष्टी म्हणजे मानवाला अनेक गोष्टींचा संघर्ष सतत सहन करावा लागतो. म्हणून सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे होऊन बसते. म्हणून आपण मग जगायचेच नाही का? नाही मित्रहो, आपण उलट आहे त्या परिस्थितीत आनंदी राहून जगूनच दाखवायचे असते. कारण हा जन्म पुन्हा नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे दुःख न बाळगता अगदी आनंदी राहायचे आणि चेहऱ्यावर हास्य ठेवून जीवन व्यतीत करायचे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच तर हे सणवार उत्सव आपल्यासाठीच बनलेले आहेत असे म्हणण्यास काही वावगे होणार नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने सण साजरे करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि सण हे साजरे करायलाच हवेत. सणवार उत्सवांना त्यामुळेच जीवनात खूपच महत्त्व आहे. त्यामुळे आपण आपजुकच आनंदी होतो. हिंदू धर्मात, भारतीय संस्कृतीत अनेक सण आहेत. त्यातीलच एक सण म्हणजे गुढीपाडवा होय. चला तर मग मित्रहो, गुढीपाडवा या सणाविषयी आता माहिती ऐकूया. गुढीपाडवा हा सण संपूर्ण भारतभर, परंतु महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा होय. भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हा सण मोठ्या उत्साहाने, आनंदाने सर्वत्र साजरा केला जातो. हिंदू धर्मीयांच्या नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे हा गुढीपाडव्याचा सण आहे. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. प्रत्येकजण स्वतःच्या दारात, घरासमोर आकाशाच्या दिशेने उंच असा कळक उभा करून त्या कळकाच्या वरील टोकावर नवीन वस्त्र किंवा साडी बांधली जाते. त्याचसोबत साखरेची माळ,
म्हणजेच तुम्हा सर्वांना माहीत आहे त्याला घाटी म्हणतात. घाटी तसेच झेंडूच्या फुलांची माळ, उलटा कलश किंवा तांब्या लावला जातो. त्याला कडुनिंबाच्या झाडाचं ज्या फांद्या आहेत त्यातली फांदी लावली जाते. एखादे आंब्याचे डहाळे लावले जाते. गुढीला शेणाचे चिकटण करून त्याला डाळ आणि लिंबाच्या पानाचा तुरा लावला जातो. त्याला हळदी कुंकू लावले जाते आणि गुढी उभी केली जाते. गुढीच्या खाली अंगणात गुढी सभोवताली रांगोळी काढली जाते आणि गुढीचे पूजन केले जाते. आणि गोड नैवेद्य म्हणजे खास करून लोक पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दाखवतात. त्यानंतर गूळ आणि लिंबाची पाने सर्वांना खायला दिले जातात. गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात या दिवसापासून नववर्षाची सुरुवात होते. गुढी ही स्नेहाची, विजयाची प्रतीक मानली जाते. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना तसेच धान्याच्या कणगींवर शेणाचे पाडवे काढण्याची ही प्रथा प्रचलित आहे. या दिवशी लोक घरोघरी पुरणपोळी खाण्यास करतात किंवा श्रीखंड पुरीचाही स्वयंपाक करतात. हा सण आपल्या आयुष्याची सुरुवात नव्या जोमाने, उत्साहाने व आनंदाने साजरा करण्याचा संदेश देतो. या दिवशी लोक नवीन कपडे, सोने चांदीची खरेदी, नवीन घर, नवीन वस्तू, नवीन वाहने खरेदी करतात. नवीन व्यवसायही चालू करतात. इतके या दिवसाचे महत्त्व आहे. आता आपण पाहूया की गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात. गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते आणि गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात किंवा हा सण साजरा करण्यापाठीमागच्या आध्यात्मिक पौराणिक कथा काय आहेत हे आता आपण पाहूया. कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कोणत्याही गोष्टीच्या साजरे करण्यापाठीमागे काही ना काहीतरी कारणे, इतिहास आणि कथा सापडतात. तसेच या सणापाठीमागेही काही कारणे, कथा आहेत. चला तर मग हे आपण सविस्तर पाहूया. ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली तो हाच दिवस पवित्र दिवस मानला जातो. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. मित्रहो, शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आजही आहे. याच दिवशी गावाच्या पारावर गावातील लहान जन्मलेल्या मुलांची नावे ठेवणे, नावरूस नाव देणे
अशी प्रथा आहे. मित्रहो, गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. त्यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकीची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नववर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका आहे. तसेच या दिवशी विश्वातील तेजतत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो. तसेच भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच. शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. त्या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवतांनी आणि ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्यास सांगितले. मग भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान, आपल्या हातून मला मरण यावे याकरिताच मी वेद पळवले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला तुम्ही वर द्यावा. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही, तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले, तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता. म्हणून हा दिवस आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्यांच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढी हे सूचक आहे असे मानले जाते. मित्रहो, या सणाची सांगता सायंकाळी गुढी खाली उतरून साखरेची घाटी, साखर किंवा गूळ सर्वांना देऊन प्रसाद वाटला जातो आणि तो दिवस संपन्न होतो. अशा प्रकारे मित्रहो, आज आपण गुढीपाडवा या सणाची संपूर्ण माहिती ऐकलेली आहे. आपणास कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की सांगा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मग अशाच नवनवीन विषयांवरील गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी, मनोरंजनासाठी गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलला जोडून राहा आणि सर्वांनी आनंदी राहा. मनःपूर्वक सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.